पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। राजू शेट्टी यांनी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना पाठिंबा दिलाय। मुंबईमध्ये मराठी महापौर असावा राजू शेट्टी यांनी वक्तव्य केलंय। मुंबईत मराठी माणसाचा विजय झाला पाहिजे असं मला वाटतं। कारण मराठी माणसासाठी काही असो वैचारिक मतभेद असले तरी सुद्धा शिवसेना ही मराठी माणसासाठी लढलेली आहे। ठाकरेची शिवसेना की एकनाथ शिंदे? ठाकरेंची शिवसेना मुख्यमंत्री आणि मनसे सुद्धा मराठी माणसासाठी लढते आणि त्यामुळं त्यांना आमची सहानुभूती राहील। मुख्यमंत्री पण म्हणताय आम्ही मराठी माणसासाठी काम करतो। ते गुजरातला किती प्रकल्प गेले महाराष्ट्रातले त्याच्यावरनं ते मराठी माणसावर किती प्रेम करतात कळतेच। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। सोशल मीडियावर आता देवेंद्र फडणवीसांची क्रेज आहे। सोशल मीडियावर देखील देवाभाऊ नंबर 1, एक्सवर देखील देवाभाऊ फॉर हिंदूचा ट्रेंड सर्वात पुढे आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 9143 पोस्ट देखील करण्यात आलेली आहे। तर देवेंद्र फडणवीसांची सोशल मीडियावर आता क्रेज असल्याचं पाहायला मिळतंय। पुढची बातमी आपण पाहूयात। हिरवं वादळ परतवण्याची ही निवडणूक आहे। अमित साटम यांनी टीका केली। मुस्लिम समाजाचं ज्ञान असलेल्यांना आता ॲलर्जी का? अस्लम शेख यांचं प्रत्युत्तर। साटमांनी पहिलं भारतातून शेख हसीनांना बाहेर काढावं। अमित साटमांच्या वक्तव्यावर मलिकांनी आता संताप व्यक्त केला आहे। मुंबई शहराच्या अवतीभोवती घोंगावणाऱ्या हिरव्या वादळाला परतवण्यासाठीची ही निवडणूक आहे। आपल्या भविष्यातल्या पिढ्यांचं रक्षण करण्याची ही निवडणूक आहे। अमित साटम जे आहेत हे चांगले मौलवी सारखे आहेत। आम्हाला जेवढा धर्माचा माहित आहे त्याच्यापेक्षा 2 पट त्यांना जास्त माहित आहे। त्यांना कलमा माहित आहे, त्यांना टोपी कशी घालायचं ते माहित, त्यांना नमाज कसा पढता हे चांगलं आहे। हा देशचा कल्चर आहे। आम्हालाही माहित आहे की धर्म कसा असतोय। आम्ही गुरुद्वारामध्ये जातो तर त्यांचा कल्चर कसा असतोय। आम्हीही कधी जागरणमध्ये जातोय तर त्याचा कल्चर कसा असतोय आम्हालाही माहित आहे आणि आम्हाला अभिमान आहे। पण त्यांनी हे सगळं आधी केलेलं आहे मतदानासाठी, निवडणुकासाठी। मग आज त्यांना मुस्लिम पासून का ॲलर्जी हे त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।